नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी कॉमर्स क्लासेसमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला चॅरिटेबल ट्रस्ट याचं अकाउंट कसं प्रिपेअर करतात ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे ज्याचं नाव आहे, तो प्रॉब्लेम मी रीड करतो तुमच्यासमोर. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू नवयोग स्पोर्ट क्लब नाशिक, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019 and a balance sheet as on that date. Balance sheet as on 31st December 2018. सो आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि खाली रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2019. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट आहे आणि क्लोजिंग रिसिप्ट अँड पेमेंट आहे. तर याच्यावरून आपल्याला प्रिपेअर काय करायला लावलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करायला लावलं आहे. तर ठीक आहे, आपण तयार करू. तर त्याच्या आधी सगळ्यात पहिले ॲडजस्टमेंट काय काय आहे ते बघून घेऊ. पहिले ॲडजस्टमेंट दिलेली, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर फी फॉर 2019 4000, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनवर एक ॲडजस्टमेंट होईल आपली, जी 2019वर करावी लागेल. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर 2019, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसवर सुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरीज ₹2000, सॅलरीज दिलेल्या नाही आहे परंतु त्याची डायरेक्ट आपण ॲडजस्टमेंट करून घेऊ. नंतर डेप्रिसिएट बिल्डिंग 2% अँड फर्निचर 10%, बिल्डिंग आणि फर्निचर यांच्यावर एक ॲडजस्टमेंट होईल. आणि नंतर म्हटले एंटायर अमाऊंट ऑफ डोनेशन अँड हाफ अमाऊंट एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज, डोनेशन आणि एंट्रन्स फीवर सुद्धा ॲडजस्टमेंट होणार आहे. आणि लास्ट ॲडजस्टमेंट दिले, लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019 ₹500, म्हणजे 2019चे पण ₹500 दिलेले आहेत त्यांनी लॉकर रेंटसाठी. मग लॉकर रेंटवर आपण एक ॲडजस्टमेंट होईल. ठीक आहे, या झाल्या एक्सटर्नल ॲडजस्टमेंट. त्यानंतर इंटरनल ॲडजस्टमेंट शोधायचे आहेत, म्हणजे लपलेले ॲडजस्टमेंट आहेत. त्या लपलेल्या ॲडजस्टमेंट शोधताना आपल्याला पहिले वॉच करावं लागेल ओपनिंग बॅलन्स शीट. तर लायबिलिटीज साईडला बघा आपल्याला कुठला आयटम दिसतो आहे जो लायबिलिटीजचा नाही आहे. तर त्याच्यात पहिला दिसतो आहे सबस्क्रिप्शन इन ॲडव्हान्स, म्हणजे ॲडव्हान्स मिळालेला आहे, सबस्क्रिप्शनवर एक ॲडजस्टमेंट होईल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, ऑलरेडी कट केलेले, त्यामुळे डबल ॲडजस्टमेंट करायची गरज नाही. त्यानंतर 8% लोन दिलेलं आहे, याच्यात लोनचं काय दिलं आहे, ओके, लोन तुम्हाला पेमेंट साईडला रिपेमेंट दिले म्हणून त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट होईल. डोनेशन फॉर बिल्डिंगचं नवीन काहीच नाही, कॅपिटल डायरेक्ट ट्रान्सफर होईल. कॅश इन हँड ते घेणार नाही आपण, ओपनिंग कॅश आहे, ओपनिंग कॅश घेतली नाही राहणार. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलं आहे, तर ऑलरेडी इथं 2018चं दिलेलंच आहे, ते पण नंतर प्लस मायनस करून घेऊ. आणि आउटस्टँडिंग लॉकर रेंट पण दिलं आहे, म्हणजे लॉकर रेंटवर सुद्धा अजून एक ॲडजस्टमेंट होईल. ठीक आहे, आता रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये कुठल्या इंटरनल बघून येऊ. पेमेंट साईडला जे फर्निचर दिलं आहे, म्हणजे फर्निचरवर एक ॲडजस्टमेंट होईल, नवीन परचेस झालेले. ठीक आहे, आता आपण ॲडजस्टमेंट कोणत्या होणार आहे त्याचे बघून घेतले. आता ट्रान्सफर करू. ट्रान्सफर करताना स्टार्टिंग करतो मी ओपनिंग बॅलन्स शीटवरनं. आता ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. असेट ट्रान्सफर करून घेतो मी पहिले. बिल्डिंग दिलेली 1,00,000, ही बिल्डिंग मी बॅलन्स शीटमध्ये घेतो, ज्याच्यावर मला ॲडजस्टमेंट करायची ते मी इनर कॉलमला लिहिणार. ओके, त्यानंतर फर्निचरसुद्धा इनर कॉलमला लिहिणार. फर्निचरवर डबल ॲडजस्टमेंट आहे, 3 ओळी सोडून दिले. हा प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. पूर्ण माझं लेक्चर संपेपर्यंत कोणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू नये, कॉपी करू नये, पहिले समजून घ्यावं. त्यानंतर दिलं आहे कॅश इन हँड, ते घेणार नाही. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रेंट हे नंतर बघू. आता लायबिलिटीज साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सबस्क्रिप्शन याचाही नंतर विचार करू. 8% लोन आहे, ते आपण लायबिलिटीज साईडला घेऊन टाकू. ओके, ते मी इथं घेतलं इनर कॉलमला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर डोनेशन फॉर बिल्डिंग दिले, ते तसंच लायबिलिटीला घेऊन टाकू, हे इथं घेतलं मी. त्यानंतर कॅपिटल फंड दिले, ते पण लायबिलिटीला घेऊ, पण इनर कॉलमला घेणार. नेक्स्ट, आता हे तर पूर्ण आपलं ट्रान्सफर झालेलं आहे. आता पण त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट ट्रान्सफर करून घेऊ. सगळ्यात पहिले स्टार्टिंग करणार रिसिप्ट साईडकडनं. तर रिसिप्ट साईडला बघा
सबस्क्रिप्शन दिलं आहे. हे सबस्क्रिप्शन इन्कम साईडला घ्यायचं आहे आपल्याला. इनर कॉलमला 9,400 रुपये घेतले मी. आणि त्याच्याखाली दिलेलं आहे 2018चे त्यांनी दिले आहेत 800 रुपये. ते 800 रुपये आपण याच्यातनं लेस करून घेऊ. लेस केल्यानंतर अमाऊंट राहते आपल्याकडे 8,600. आता पहिला इफेक्ट आपला असा असतो की जर कुठलाही आयटम प्रिव्हियस इयरचा लेस केला असेल तर तो आपल्याला इफेक्ट दाखवावा लागतो. इफेक्ट दाखवताना जर इन्कम साईडला आपण प्रिव्हियस इयरचा कुठला आयटम लेस केला तर त्याचा इफेक्ट हा सरळ ओपनिंग बॅलन्स शीटला होतो. ओपनिंग बॅलन्स शीटला ऑलरेडी दिलेले आहेत बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1400, पण आपण लेस किती केले 800. मग आपल्याला डिफरन्स काढावा लागेल 1400 मायनस 800, तर डिफरन्स येतो आहे 600 रुपयाचा. तर मग आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तर बनवलेलं नाही, मग 600 रुपये करायचं काय, जे अद्याप येणं बाकी आहे, म्हणजे ते अजून पण मिळालेले नाही. तर ठीक आहे, मग ते 600 रुपयाचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीटला इफेक्ट दाखवावं लागेल, जे मी इथं दाखवतो आहे सबस्क्रिप्शन ॲरियर्स 2018 600 रुपये. म्हणजे 600 आणि 800 1400 झाले. ओके, आता नेक्स्ट पुढे जाऊ. त्यानंतर 2019 म्हणजे हे तुमचं करंट इयर आहे. 2020 म्हणजे नेक्स्ट इयर जे आत्ता आपल्याला चालू नाही आहे. मग नेक्स्ट इयर म्हणजेच ॲडव्हान्स, आणि ॲडव्हान्स आपल्याला लेस करावा लागतो. जर पुढच्या वर्षाचा आगाऊ पैसा आपल्याला या वर्षात मिळाला आहे तर आपण या बॅलन्स शीटमध्ये दाखवणार नाही, तो लायबिलिटीला दाखवावा लागेल. म्हणजेच मग आपल्याला तो लेस करावा लागेल. मग मी इथं लिहिणार नेक्स्ट इयर 2020 600 रुपये लेस करून अमाऊंट येते 8,000. ओके, हे 600 रुपये लेस केल्यानंतर आपला जो मी तुम्हाला रूल सांगितला आहे आधीच, की कुठलाही आयटम आपण जेव्हा लेस करतो करंट इयरचा तर त्याचा इफेक्ट नेहमी क्रॉस शो होतो. म्हणजे हा जर इन्कम साईडला आहे तर तो शो होताना जाईल लायबिलिटीला, म्हणजेच करंट इयरच्या लायबिलिटीला, जो मी इथं दाखवला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 600 रुपये. ओके, म्हणजे दोघं इफेक्ट झाले. आता हे तात्पुरतं थांबवून घेऊ, बाकीच्या नंतर बघू. त्यानंतर डोनेशन आहे. डोनेशनवर एक ॲडजस्टमेंट होती. ज्यांनी म्हटलं होतं की डोनेशन पूर्णच्या पूर्ण काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे, कॅपिटलाइज केले. मग आपण ते कॅपिटलमध्ये इथं ॲड करून टाकू. डोनेशन तिथं न दाखवता पूर्ण दाखवायचे. आणि नेक्स्ट आहे एंट्रन्स फी. एंट्रन्स फीवर पण ॲडजस्टमेंट होती. त्यांनी हाफ अमाऊंट सांगितलेली, मग तुम्ही इथं बाय एंट्रन्स फी 2600 रुपये दाखवले आणि लेस करून कॅपिटलाइज केले, ते इथं ॲड केले. ओके, म्हणजे मी ॲडजस्टमेंट तुम्हाला लगेच सांगून दिली, नंतर सांगितली असती तरी चाललं असतं. नेक्स्ट लॉकर रेंट आहे. लॉकर रेंट तुमचा इन्कम आहे, इन्कम साईडला मी घेतलं, पण त्याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत. मग इथं मी इनरला घेतले आणि त्याचे ॲडजस्टमेंट नंतर बघू. त्यानंतर दिलं आहे इन्कम फ्रॉम रिफ्रेशमेंट, ते सुद्धा मी इथं इन्कम साईडला दाखवले 14,000 रुपये. नेक्स्ट आता पेमेंट साईडला जाऊ. पेमेंट साईडला एक्सपेन्सेस दिले आहेत, ते एक्सपेन्सेस मी इन्कम साईडला लिहिणार. तो एक्सपेन्सेस इनर कॉलमला लिहिले 12,800 आणि त्याच्याखाली 2 ओळी सोडून दिल्या, कारण त्याच्यात ॲडजस्टमेंट दिलेले 2018चे त्यांनी सांगितले 4,800 रुपये लेस करायचे बाकी. ओके, मग ते लेस करून घेऊ. म्हणजे मी इथं ते लेस प्रिव्हियस इयर 4,800. मित्रांनो, गेम असा आहे इथं, जर प्रिव्हियस इयरच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काही अमाऊंट दिलेली, म्हणजे ज्या पद्धतीने सबस्क्रिप्शनचं होतं तसंच आता असलं आहे एक्सपेन्सेसचं. म्हणजे आता आपल्याला एक्सपेन्सेस इथं दिलेले आहेत बघा 5,600 रुपये आपल्याला लेस करायचे होते. 5,600 लेस करायचे होते, पण ऑलरेडी लेस केले किती 4,800. म्हणजे मग डिफरन्स किती पडतो आपल्याकडे 800 रुपये. मग हे 800 रुपये काय करणार, ते करंट इयरला दाखवू. आणि करंट इयरला काय करायचे मग, म्हणजे आउटस्टँडिंग आहे ना, आउटस्टँडिंग अजून पण बाकी आहे. आणि करंट इयरचं जर आउटस्टँडिंग असेल तर त्याचा नेहमी इफेक्ट सरळ होत असतो.
आणि मी तुम्हाला आधीच सांगितले ॲडव्हान्स हा नेहमी क्रॉस इफेक्ट करतो आणि आउटस्टँडिंग हा नेहमी सरळ इफेक्ट करतो. म्हणजे मग आता जर पेमेंट साईडमध्ये तो ॲड झाला असेल किंवा लेस झाला असेल तर त्याचा दुसरा इफेक्ट मी दाखवेल इथं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018चे 800 रुपये इनर कॉलमला येते. ओके, आणि इथून 4800 लेस केले, म्हणजे जो एक्स्ट्रा जो कमी लेस केला आहे तो अजून पण बाकी आहे. पण 2019ची ते नंतर बघू. त्यानंतर दिलं आहे फर्निचर. आता फर्निचरवर काय ॲडजस्टमेंट आहे? फर्निचरवर ॲडजस्टमेंट जी आहे ती डेप्रिसिएशनचीच असणार आहे. म्हणजे ऑलरेडी डेप्रिसिएशन आपल्याकडे दिलेलं नाही आहे, ते नंतर काढू. आता इथं फर्निचर 20,000 इनरला घेतलं होतं, त्याच्यात ॲड करणार न्यू फर्निचर म्हणून 16,000. दोघांची टोटल इनरलाच घेणार कारण डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. टोटल झाले 36,000. 36,000 रुपये आपण इनरला लिहून ठेवले. जे फर्निचर परचेस केली त्याची डेट पण दिलेली 1/7/19, म्हणजे 6 महिन्याचा डिफरन्स येणार आहे. तो डेप्रिसिएशनला आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यानंतर दिले लोन रिपेमेंट. आता लोन रिपेमेंट म्हणजे काय? तर हे पेमेंट देऊन टाकले. जे तुम्ही मागच्या वर्षी लोन घेतलेलं होतं ते यावर्षी पेड झालं. आता 8% लोन हे जर तुम्ही पेड केलं म्हणजे जे होतं 20,000 आणि आता तुम्ही म्हणतायत की 20,800 पेड केले, म्हणजे इन्क्लुडिंग इंटरेस्ट पेड केला तुम्ही, इंटरेस्ट सकट पेड केले. पण लायबिलिटीला तर ते 20,000च दाखवतं आहे. मग आपण काय करणार? लायबिलिटी साईडला जे 20,000 आहे तिथं 20,000च लेस करायचे आणि बाहेर नील करून द्यायचं. मग तुम्ही म्हणणार 800 रुपयाचा डिफरन्स, त्याचं काय? मग तो तर आपला खर्च झाला, पैसे जास्त दिले, तर मग त्याचा एक इफेक्ट आपण इथं दाखवणार, ज्याला म्हणणार टू इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन 800 रुपये. हे 800 कसे आले? 20,800 मायनस 20,000 केले तर 800 रुपये मिळून जातात. तर या पद्धतीने लोन आपलं क्लोज होते. त्यानंतर नेक्स्ट आहे रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. हे एक्सपेन्सेस आहेत, ऑलरेडी एक्सपेंडिचरला घेऊन टाकू. आणि लास्ट आहे बॅलन्स कॅरीड डाऊन. तो आपला जाईल असेटला, कॅश इन हँड म्हणून. हे इथं रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस मी दाखवले. तर या पद्धतीने आपलं पूर्ण ट्रान्सफर झालेलं आहे दोघं साईड. आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे? ॲडजस्टमेंट. तर ॲडजस्टमेंट करताना कोणत्या ॲडजस्टमेंट आधी करायच्या? इंटरनल ॲडजस्टमेंट ज्या लपलेल्या आहेत त्या आधी करून घेऊ. बघा, आता सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हटलं लायबिलिटीज साईडला. इथं हे रिसिव्ड आहे. मी तुम्हाला काय सांगितलं? ॲडव्हान्स नेहमी क्रॉस इफेक्ट होतो. मग इन्कम साईड येते तुमची उजव्या बाजूला. तर मग इथं आपल्याला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. प्रिवियस इयर ॲडव्हान्स ॲड केला मी, किती? 2,000. टोटल झाले आता किती? 10,000 रुपये. मग हे ॲड केल्यानंतर याचा इफेक्ट जायला पाहिजे सरळ, क्रॉस. गेलेला आहे ना, पुन्हा करायची गरज नाही. त्यानंतर आता आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते ते आपण करून टाकलेले. जे 800 रुपये इथं शो केलेत तेच पुन्हा करायची गरज नाही आहे. ती ॲडजस्टमेंट झालेली. त्यानंतर 8% लोन एंड केले, बिल्डिंग एंड केले डोनेशनची. ठीक आहे, आता इकडे बिल्डिंग फर्निचर जाऊ द्या, कॅश सोडा. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण आपण केलेलं होतं. जे 600 रुपये एक्स्ट्रा आले ते इथं शो केले आपण आणि 800 रुपये लेस करून दाखवले. ओके, जे 1400 पैकी 800 मिळाले, 600 अजून बाकी आहेत. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट. लॉकर रेंट तर आता आपल्याला बाकी. मग आता लॉकर रेंट दाखवलं आहे त्यांनी असेटला आणि आउटस्टँडिंग ऑलवेज स्ट्रेट, म्हणजे सरळ इफेक्ट दाखवू. मग लॉकर रेंट आहे कुठे? इन्कम साईडला. मग इथं आपण ॲड प्रिवियस इयर लेस करणार. 600 रुपये लेस करू म्हणजे 1400 रुपये आपल्याकडे शिल्लक राहतील. आता प्रिवियस इयरचे लेस केले की सरळ इफेक्ट जातो. सरळ इफेक्ट गेलेला आहे, दाखवायची गरज नाही. तर या पद्धतीने आपलं ओपनिंग बॅलन्स शीट आता पूर्णपणे झालेलं आहे.
नेक्स्ट आता आपल्याकडे राहिलेलं आहे रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये कुठे लपलेले ॲडजस्टमेंट बाकी नाही, जवळजवळ सर्वच झालेलं आहे. आता अदर इन्फॉर्मेशनमध्ये काय बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019 म्हणजे 2019चे आउटस्टँडिंग बाकी, मग ते आपण आउटस्टँडिंग इथं ॲड करून टाकू. ॲड आउटस्टँडिंग 2019 आणि टोटल आता झाले तुमच्याकडे 14,000. आता हे ॲड झाले, याचा दुसरा इफेक्ट काय होईल, सरळ होईल, आउटस्टँडिंग ऑलवेज स्ट्रेट. मग इथं सबस्क्रिप्शन रिसिवेबल म्हणून 4,000 दाखवले, म्हणजे दोघं इफेक्ट झाले. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण दाखवलेत त्यांनी, मग एक्सपेन्सेसला ॲड करू. ॲड आउटस्टँडिंग 2019 1500, म्हणजे मग टोटल झाले तुमच्याकडे 9,500. आणि त्याचा दुसरा इफेक्ट होईल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये इथं. मग आता प्रिव्हियस इयर आणि करंट इयर दोघं टोटल झाले 2300 आउटस्टँडिंग एक्सपेन्स, असे दोघं इफेक्ट झाले. त्यानंतर दाखवलेलं आहे आउटस्टँडिंग सॅलरी तर ऑलरेडी नव्हती आपल्याकडे, मग नवीन घेऊन टाकू. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून 2,000 आणि त्याचा दुसरा इफेक्ट मात्र करावा लागेल, तो जाईल लायबिलिटीजला, आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून 2,000. नेक्स्ट पुढचे ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट बिल्डिंगवर डेप्रिसिएशन आहे. तर आता बिल्डिंगवर डेप्रिसिएशन काढायचं आहे आपल्याला, किती 2%. मग बिल्डिंगमधनं लेस डेप्रिसिएशन 2,000 लेस केल्यावर बाहेर येतील 98,000. आणि त्याचा दुसरा इफेक्ट दाखवू आपण एक्सपेंडिचरला टू बिल्डिंग म्हणून 2,000. नंतर फर्निचरवर 10% आहे. आता 10% घ्यायचं आहे आपल्याला, तर ओपनिंगचा पहिले विचार करावा लागेल. मी डेप्रिसिएशनचे जे तुम्हाला रूल लिहून दिलेले आहेत त्याच्यापैकीच आता इथं प्रिव्हियस पर ॲनम पण दिलेला आहे, डेट पण दिलेली आहे. म्हणजे मग विचार काय करावा लागेल आपल्याला, सगळ्यात पहिले ओपनिंगवर काढावं लागेल. तर ओपनिंगवर काढताना आपल्याला ओपनिंग किती आहे 20,000, मग 20,000वर 10% पहिले येईल 2,000. आणि नंतर जे परचेस केलं आहे 16,000, 16,000चे 10% 1,600. पण डेट दिली 1 जुलै 19, म्हणजे 6 मंथ, म्हणजे मग 1,600चे निम्मे किती होतील 800. म्हणजे मग टोटल डेप्रिसिएशन चार्ज व्हायला पाहिजे 2,800. मग फर्निचरवर आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार 2,800 आणि ते इथून लेस करून घेणार, मग टोटल बाहेर येईल 33,200. त्याचाही दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला जाईल. अशी टोटल डेप्रिसिएशन आहे 4,800. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे आता, लॉकर रेंट आउटस्टँडिंग 2019 इज ₹500. लॉकर रेंट तर ऑलरेडी आहे आपल्याकडे. लॉकर रेंटमध्ये इथं ॲड आउटस्टँडिंग 2019 500 आणि बाहेर येतील 1,900. आता हे ॲड झाले म्हणजे याचासुद्धा सरळ इफेक्ट जाईल आणि त्याला मी इथं दाखवेल लॉकर रेंट रिसिवेबल ₹500. ओके, तर या पद्धतीने आपण हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. डोनेशन जे आपण पहिलेच करून टाकलं होतं, पुन्हा ते ॲडजस्टमेंट सांगायची गरज नाही वाटत, पण सांगून देतो. एंटायर अमाऊंट ऑफ डोनेशन अँड हाफ अमाऊंट ऑफ एंट्रन्स फी. मग डोनेशन आपण पूर्ण कॅपिटलाइज केलं आणि एंट्रन्स फी हाफ अमाऊंट गेली म्हणजे निम्मी. ते 2,600चे निम्मे केले 1,300 आणि बाहेर घेतले 1,300, मग ते दुसरे 1,300 इथं ॲड केले. असं टोटल ॲडजस्टमेंट आपण केलेले आहेत. याच्यात आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची गरज नव्हती, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि क्लोजिंग बनवलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही आता सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व केल्यानंतर टॅलीसुद्धा तुम्ही करायचं आहे. मी इथं टॅली केलेला नाही आहे. तर ह्या पद्धतीने सॉल्व केल्यानंतर तुम्ही मला सरप्लस काढून दाखवणार. सरप्लस येतो की डेफिसिट आय डोंट नो. तो सरप्लस किंवा डेफिसिट तुम्ही कॅपिटलमध्ये ॲड किंवा लेस करणार. सरप्लस आला तर ॲड, डेफिसिट आला तर लेस. तिघांची टोटल करून बाहेर कॅपिटल टोटल येईल. त्यानंतर बॅलन्स शीट टॅली करायचं. टॅली केल्यानंतर मला तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करायचं. ओके, सो याच्यात काही डाऊट असतील तर मला पर्सनली तुम्ही विचारू शकतात. थँक्यू.